अनेक वेळा असेही होत असते की आपला एखादा फेरफार मंडलाधिकारी यांच्यातर्फे रद्द केला जातो, म्हणजेच नामंजूर केला जातो. अशा वेळेस महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 247 अन्वये आपण प्रांत साहेब म्हणजेच SDO यांच्याकडे RTS अपील दाखल करतो. त्यांच्याकडे देखील या RTS अपिलाचे कामकाज चालून त्यामध्ये न्यायनिर्णय केला जातो आणि हे अपील देखील फेटाळले जाते. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आपण या न्यायनिर्णयाविरुद्ध दुसरे अपील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे करतो, म्हणजेच आपण एखाद्या फेरफार विरुद्ध 2 RTS अपील दाखल करतो. कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 247 मध्ये एखाद्या फेरफार विरुद्ध 2 अपील करण्याची तरतूद आहे. मग आता अप्पर जिल्हाधिकारी यांनी असे दुसरे RTS अपील फेटाळले तर काय सर्व पर्याय संपले का? पुढे काय करायचे? तर बघा, असे दुसरे RTS अपील फेटाळले तर पुढे कोणती कायदेशीर कारवाई करावी याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. हा फेरफार ज्यावेळेस अप्पर जिल्हाधिकारी रद्द करतात किंबहुना आपले RTS दुसरे अपील नामंजूर करतात, त्या न्यायनिर्णयाविरुद्ध आपण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 257 अन्वये विभागीय आयुक्त म्हणजेच डिव्हिजनल कमिशनर यांच्यासमोर RTS रिव्हिजन अर्ज दाखल करत असतो, की ज्यामध्ये रिव्हिजनल पॉवर वापरून आयुक्त साहेब या अर्जाचा न्यायनिर्णय करतात. मग या रिव्हिजनची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया कशी चालते, तसेच रिव्हिजन अर्जामध्ये खालील न्यायनिर्णयाला स्टे किंवा स्टेटस को कसा घ्यायचा ते देखील आपण आज समजावून घेऊयात. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की रिव्हिजन अर्जामध्ये आयुक्तांना सीमित असेच अधिकार राहतात. सर्वात प्रथम तर ज्या व्यक्तीस अप्पर जिल्हाधिकारी साहेबांचा न्यायनिर्णय मान्य नाही त्या पक्षकाराने विभागीय आयुक्त यांच्याकडे रिव्हिजन अर्ज दाखल करायचा असतो. रिव्हिजन अर्जामध्ये तुम्हाला खालील कोर्टाच्या ज्या ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांना विशेष करून आव्हानित करण्याचे आहे त्या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत लिहिणे, तसेच त्या मुद्द्यांमध्ये ज्या बेकायदेशीर बाबी आहेत त्या बाबी लिहिणे, त्याबाबत पुरावा देणे हे आवश्यक राहते. असा रिव्हिजन अर्ज व्यवस्थितरित्या लिहिला की तो अर्ज खालील कोर्टाच्या न्यायनिर्णयाच्या प्रती, जमीन मिळकतींच्या रेकॉर्डची कागदपत्रे जसे की सातबारा उतारा असेल, फेरफार उतारा असेल इत्यादी सर्वतोपरी कागदपत्रे पुरावा म्हणून कागदपत्रांच्या यादीने दाखल करणे आवश्यक राहील. मग आता रिव्हिजन अर्ज त्यासोबत कागदपत्रांची यादी, कागदपत्रांच्या यादीमध्ये लिहिलेली सर्व मूळ म्हणजेच ओरिजिनल कागदपत्रे आणि ती देखील 3 महिन्यांच्या आतील दाखल करणे आवश्यक राहते. असा रिव्हिजन अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्रे दाखल केल्यानंतर आता महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे कलेक्टर साहेबांच्या न्यायनिर्णयाला स्टे कसा घ्यायचा. तर बघा, याच रिव्हिजन अर्जासोबत आपणास एक स्थगिती अर्ज देखील द्यावा लागतो, की ज्यामध्ये आपण कलेक्टरच्या न्यायनिर्णयास स्टे मागत असतो. आता रिव्हिजन अर्ज आणि स्टे म्हणजे स्थगितीचा अर्ज दाखल केल्यानंतर विरुद्ध पक्षकाराला म्हणजे जबाबदार यांना आपल्या प्रकरणाच्या सुनावणीची नोटीस काढली जाते. विरुद्ध पक्षकार नोटीसमध्ये दिलेल्या तारखेस हजर होतात आणि आपल्या रिव्हिजन अर्जास तसेच स्थगिती अर्जास मान्य देतात. या ठिकाणी एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की विरुद्ध पक्षकार आपल्या स्टेच्या अर्ज मान्य देण्यास उशीर करत असतो, तसेच स्टेच्या अर्जाचे कामकाज लांबणीवर कसे पडेल हे देखील पाहत असतो. परंतु अशा वेळेस आपण हे सांगितले पाहिजे किंवा हे दाखवून दिले पाहिजे की आपणास या रिव्हिजन अर्जामध्ये स्टे म्हणजेच कलेक्टर साहेबांचे न्यायनिर्णयास आणि त्याच्या अंमलबजावणी स्टे घेणे का आवश्यक आहे. कारण असा स्टे जर तुम्ही मुदतीत घेतला नाही तर कलेक्टरच्या आदेशाने तो फेरफार महसुली अधिकारी मंजूर करतील. मग आणखीन एक प्रश्न असा येतो की जर विरुद्ध पक्षकाराने त्याचे म्हणणे लवकर दिले नाही, रिव्हिजन अर्जाचे कामकाज लांबणीवर पाडले तर काय करायचे. तर बघा, यासाठी कायद्यामध्ये खूप चांगली अशी तरतूद आहे की जोपर्यंत विरुद्ध पक्षकार म्हणणे देत नाही तोपर्यंत कलेक्टर साहेबांचे न्यायनिर्णयाला स्टेटस को म्हणजे जैसे थे परिस्थिती ठेवावी याबाबतचा आदेश करावा. यासाठी आपणास युक्तिवाद करून असा आदेश मिळवावा लागतो. येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की एखाद्या प्रकरणामध्ये स्टे घेणे आणि स्टेटस को घेणे या दोन्ही बाबी खूप वेगवेगळ्या आहेत. कारण तुम्ही स्टे मिळवला की तो अगदी रिव्हिजन अर्जाच्या अंतिम न्यायनिर्णयापर्यंत असतो, परंतु स्टेटस कोचा आदेश हा पुढील तारखेपर्यंत असतो आणि तो आपणास प्रत्येक तारखेस नव्याने स्टेटस को वाढवण्याचा अर्ज देऊन त्याच्या पुढच्या तारखेपर्यंत स्टेटस को वाढवून घ्यावा लागतो. आता रिव्हिजन अर्जाची पुढील प्रक्रिया कशी चालते ते देखील पाहूयात. विरुद्ध पक्षकार नोटीसमध्ये नमूद तारखेस आपल्या अर्जास म्हणणे देतो. हे म्हणणे देत असताना विरुद्ध पक्षकार आपल्या अर्जामधील प्रत्येक गोष्टीचे खंडन करत असतो. समजा आपणास हा रिव्हिजन अर्ज दाखल करण्यास उशीर झालेला असेल, म्हणजेच रिव्हिजन अर्ज दाखल करत असताना आपण मुदतीनंतर दाखल करत असू तर निश्चितच या अर्जासोबत आपणास एक विलंब माफी अर्ज देखील दाखल करावा लागतो. रिव्हिजन अर्जास म्हणणे देत असताना विरुद्ध पक्षकार या उशीर माफी अर्जास देखील म्हणणे देतो. तसे पाहायला गेलो तर कायद्याने उशीर माफी अर्जाचा न्यायनिर्णय अगोदर
करणे आणि त्यानंतर मूळ रिव्हिजन अर्जाचे कामकाज पाहणे अपेक्षित आहे. आणि या पद्धतीचे मुंबई उच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिर्णय देखील आहेत की अगोदर उशीर माफी अर्जाचा न्यायनिर्णय करावा आणि त्यानंतर मूळ अर्जाचे कामकाज चालवले पाहिजे. परंतु आपणाकडे आणि विशेषतः पुणे येथील आयुक्तांकडे दोन्ही प्रकरणे एकाच वेळेस चालवले जातात. आता आपल्या दोन्ही अर्जास विरुद्ध पक्षकाराचे म्हणणे आले की आपण आपल्या रिव्हिजन अर्जास दुजोरा देण्यासाठी तसेच समोरील विरुद्ध पक्षकाराने दाखल केलेले म्हणणे खोडून काढण्यासाठी युक्तिवाद दाखल करतो. रिव्हिजन अर्जाचे गांभीर्य आणि साहेबांच्या म्हणण्यावरून कधी कधी असा युक्तिवाद म्हणजेच फायनल आर्ग्युमेंट हा लेखी किंवा तोंडी किंवा दोन्ही प्रकारे घेतला जातो. आता पुन्हा आपल्या युक्तिवादानंतर विरुद्ध पक्षकाराचा युक्तिवाद ऐकला जातो किंवा लेखी पद्धतीने घेतला जातो. कधी कधी दोन्ही पक्षकाराकडून काही केस लॉ म्हणजेच उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या अशा प्रकरणामधील केस लॉ देखील मागितल्या जातात आणि मग ज्या पक्षकाराने आपली बाजू रिव्हिजन अर्जाची कामी व्यवस्थितरित्या मांडलेली असते त्याच्या बाजूने न्यायनिर्णय केला जातो आणि अशा प्रकारे आपला रिव्हिजन अर्ज मंजूर अथवा नामंजूर केला जातो आणि अंतिमरित्या कामकाजातून हा रिव्हिजन अर्ज संपवला जातो. मग या न्यायनिर्णयावर देखील आपणास पुढे कारवाई करायची असेल तर आपण निश्चितच अशी पुढील कारवाई करू शकतो. ही कारवाई कोठे आणि कोणासमोर करावी याबाबत पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलेक्टर साहेबांनी दिलेल्या न्यायनिर्णयाविरुद्ध कशा पद्धतीने कारवाई करावी, या न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कसा स्टे घ्यायचा याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.